तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ओंकारेश्वर ते अकोला अशी पायदळ कावड यात्रा घेऊन येणाऱ्या शिवभक्तांचे अकोला शहरात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले। शहरातील ओंकारेश्वर शिवभक्त मंडळाच्या काही भक्त मंडळींकडून गेल्या 3 वर्षांपासून ही पायदळ कावड यात्रा आयोजित केली जात आहे। यंदाही भक्तांनी मोठ्या श्रद्धेने ही परंपरा कायम ठेवली। ओंकारेश्वर येथून 4 ऑगस्ट 2026 रोजी कावड यात्रेला सुरुवात झाली। तब्बल 8 दिवसांचा पायदळ प्रवास पूर्ण करून 12 ऑगस्ट 2026 रोजी कावड घेऊन भक्तांचे अकोला येथे आगमन झाले। शहरात प्रवेश करताच विविध ठिकाणी नागरिक व शिवभक्तांकडून कावडीचे पूजन करण्यात आले। यावेळी भक्तांना हार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। यानंतर कावड घेऊन आलेल्या भक्तांनी ओंकारेश्वर शिवभक्त मंडळातील काही भक्त मंडळींसह राजराजेश्वर मंदिरात जाऊन भगवान शिवलिंगावर पवित्र जल अर्पण केलं। त्यानंतर शिवलिंग व नंदीचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात ओंकारेश्वर ते अकोला पायदळ कावड यात्रेची सांगता करण्यात आली। या यात्रेमुळे अकोला शहरात शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला। पोरी भेटल्या पाहिजे। काय नाव? नाव माझं योगेश गजानन गवळी। आज जो अकोला नगरीत ओंकारेश्वर येऊन काही भक्तांनी कावळ आणली, हे कावळ अकोला ते ओंकारेश्वर किती वर्ष झाले? हे दुसरं वर्ष आहे जे ओंकारेश्वर पासून अकोल्यापर्यंत पायदळ कावड यात्रा हे पालखी क्रमांक 2 ओंकारेश्वर शिवभक्त मंडळातर्फे आणण्यात आलेली आहे। आज श्री राजराजेश्वर मंदिरात राजराजेश्वर महाराजांना त्यांना जलाभिषेक करण्यात आलेला आहे। आपल्या मंडळाचं नाव काय? ओंकारेश्वर शिवभक्त मंडळ, लाडीसपाल, हनुमान चौक, अकोला। हो, आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते तसेच जय बजरंग नटराज नवदुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यासाठी इथं सगळेजण आलेले आहेत। कावळ यात्रेला सहकार्य लाभलं का? बिलकुल सर्व सहकार्य लाभलेलं आहे। सगळ्यांचं मनापासून सहकार्य लाभलेलं आहे। ज्यांनी कावळ आणली ओंकारेश्वरहून त्या भक्तांचे गल्लोगल्ली स्वागत केले का? हो, उज्जैन स्वागत, प्रत्येक चौकात, घरोघरी, प्रत्येक बारी सगळ्यांनी स्वागत केलं। ढोल ताशाच्या गजरात स्वागत केलं। कावड आणणारे किरण ते गजानन गवळी, गौरव, रवी गायकवाड, हे यश तिवारी, सूरज मुरायते व अन्य एक असे 5 जण कावड घेऊन आले।